पण जिल्हा परिषद गणातील जिल्हा परिषदेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी साहेब गेल्या 25 वर्षापासून सर्वांना माहिती आहे, तालुक्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये गोरगरिबासाठी सर्वांसाठी झटणारे व्यक्तिमत्व. कुणाकडे पैसे असेल नसेल पण सर्वांना इलाज भेटला पाहिजे, सर्वांचा उपचार झाला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये समाजसेवा हीच आपला वसा समजून कार्य करणारे डॉक्टर साहेब. त्या समाजसेवेला जर थोडासा राजकीय किनार जर मिळाली, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी वैयक्तिक करण्यापेक्षा त्यामागे जर एक मोठी सिस्टीम जर उभा राहिली, एक व्यक्ती करण्यापेक्षा समूहाने केलेली कामं कुठलेही त्याला एक वेगळीच एक उंची प्राप्त होते. त्यामुळे साहेबांनी समाजसेवा करत असतानाच सर्वांना माहिती आहे, आपल्या महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साहेबांचं योगदान सर्वांना माहिती आहे. पण त्याला एक राजकीय जर आपली सर्वांची ही असली, त्या माध्यमातून काहीतरी वेगळ्या उंचीचे काम करता येतील. जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांचे काम असतील, महिला सक्षमीकरण असेल, सिलाई मशीन असेल, बचत गटाच्या माध्यमातून जे काही काम करता येत असतील त्याला थोडेसे शासनच्या दरबारामधून थोडं वेगळं असलं, आपला माणूस जर वाढपी आपला असेल तर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ते मिळते, त्याप्रमाणे साहेबांनी एक राजकारणी आपल्याला भेटावं म्हणून आज आपल्या निडेबन जिल्हा परिषद गटामधून साहेब थांबलेले आहेत. आणि तसेच मनोज भाऊ चिखले मागच्या 25 वर्षामधून प्रचंड काम केलेले नवतरुण व्यक्तिमत्व आहेत. आता मागच्या वेळेस पंचायत समिती त्यांनी लढवलेली आहे, कामे भरपूर केलेली आहेत. मार्केट कमिटीला इथे डायरेक्टर होते, आता मागचे 5 वर्ष झाले ते सल्लाचे सरपंच आहेत. गावामध्ये वैयक्तिक स्मशानभूमी त्यांनी सर्व बांधून दिली. लाईटी नव्हत्या गावामध्ये, 100 पोल आणून 100% रोषणाई गावामध्ये करून घरोघरी लाईट दिली. जल जीवनचं काम असेल त्या माध्यमामधूनही मनोज भाऊंनी भरपूर असं काम केलेले आहेत. एक 2 लाखाचं बजेट आलं गावामध्ये, रस्ता आहे तर भाऊंनी तिथे 4 लाख रुपये जर लागत असतील त्या माध्यमातून भाऊ वैयक्तिक जिथं कमी तिथं हमी या माध्यमामधून भाऊंनी भरपूर असे काम केलेले आहेत. असे व्यक्ती सहजासहजी राजकारणामध्ये भेटत नाहीत. समाजसेवा हाच त्यांचा ध्यास. यामुळे प्रचंड अशी कामं केलेली आहेत. मनोज भाऊंना पाठीमागे राजकीय सर्व माहिती आहे, अनुभव आहे, त्याला साहेबाची जोड आहे. त्या माध्यमातून येणाऱ्या 7 तारखे दिवशी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या बटनावर, घड्याळ या बटनावर 2 घड्याळाची चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने भाऊंना आणि डॉक्टर साहेबांना, भाऊच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री विमलबाई भिवाजीराव चिखले या पंचायत समितीला थांबलेले आहेत आणि डॉक्टर साहेब स्वतः जिल्हा परिषदेला थांबलेले आहेत. त्यामुळे दोन्ही घड्याळाची चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने बहुमताने विजयी करावे आणि विकासाची गंगा आपल्या दारामध्ये, आपल्या गणामध्ये, आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कसं येईल, कसं काम करता येईल. निडेबन मध्ये जे काही आता सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा आणि नाल्याचा, भाऊच्या आणि साहेबाच्या माध्यमामधून नाल्याचंही मोठं काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न किंवा 100% करतील अशी सर्वांना खात्री आहे. प्रशासनामध्ये वचक असणारा माणूस आणि त्यांनी साहेबासारखा संवेदनशील माणूस, समाजसेवेची जाण असणारा, या माध्यमातून प्रचंड असं मागच्या 25 वर्षामध्ये जे काम झालेलं नाही ते येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला काम करून घ्यायचंय. त्यामुळे सत्तेमध्ये आपले माणसं पाहिजेत. गरिबाची जाण असणारी लोक जर सोबत असतील तर आपले घरचे लोक आहेत. त्यामुळे आपण आज कधी साहेबाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण हक्काने म्हणू शकतो, भाऊ 24 तास मनोज भाऊ सक्रिय राजकारणात तर आहेतच, पण जिथं काही कमी असेल अर्ध्या रात्री येणारा माणूस. त्यामुळे येत्या 7 तारखेला दोन्ही घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिकाने आपण विजयी करून देऊ आणि नंतर कामाचं साहेब आणि भाऊ दोघे बघून घेतील
नंतर 5 वर्षाने कळेल काय विकास झालेला आहे, याची 100% मी शाश्वती आणि हमी देतो.